आवडली? काढ पटकन काढ, टायमिंग होते स्कूलचा. लाडू तुला पप्पानं काय आणलं रात्री? पप्पानं आवडली? खेळ आता. आणि मी टाकते. ओ हो 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 हो. दादानं बी बाय बाय केलं. खरं सांगू का, मी चहा नाही पित, पण ना आज बाहेर पाऊस चालू आहे आणि माझी इच्छा झाली चहा प्यायची, म्हणून थोडासा चहा ठेवला एकटी पुरता. याला पण लयच घाई झाली आहे. किती छान वाळत आहेत बघा. वरून पाऊस चालू आहे आणि कपड्यातून टिप टिप पाणी चालू आहे. कसे कपडे वाळतील? नमस्कार, मी भक्ती बाबर ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आहे कलर हिरवा. तर माझी हिरवी साडी गावाकडे होती, त्यामुळे ही मिळती जुळती साडी मी आज घातलेली आहे. तर चला आपल्या डेली रुटीनला सुरुवात करूया. किती पाऊस आहे, कपडे कसे वाळायचे तुम्हाला दाखवते. कारण की साडी घालून मला काम करता येत नाही, त्यामुळे मी अगोदर कपडे धुतले आणि नंतर साडी घातली. तसं तर पाऊस छान वाटतोय, पण किचकिच लय होते. पावसात जाऊया थोडंसं. टिप 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 चालू आहे. पूजा तर केली, पण फुलं भेटले नाही. पावसामुळे खाली जाऊ शकले नाही मी. आता आज फराळीला काय बनवायचं ते बघते मी. शाबू तर भिजवला नाही, तर भगरचं थोडंसं कालचं पीठ आहे, त्याचा मला वाटतं एक मोठा किंवा 2 छोटे छोटे डोसे बनतील, तेवढंच बनवून घेते. कंटिन्यू पाऊस चालू आहे. एकटीच आहे फराळीला, आणखीन सोबत कोण असतं तर मग मी काहीतरी केलं असतं. आणि एकटीसाठी ना कधी करायचं आणि जाऊ द्या जे आहे ते खाऊया असं माझं चाललेलं आहे बरं का. कालचंच थोडं पीठ उरलं होतं, त्याचंच म्हणलं आज काय जितकं बनवून तितकं करून खाऊया. शाबू तर खायला नको वाटते आणि भगरचाही वैताग आल्यासारखं झालंय. आणि मी दुसरं भाकरीसाठी हे काही दळून आणलेलंच नव्हतं. तर जे आहे त्यामध्येच मी माझा एक उपासाचा दिवस पुढे ढकलत आहे. आणि गेले आता 4-5 दिवस झालं माझा जास्त जोर डोस्यावरच आहे, तुमच्याही लक्षात आलंच असेल. आणि लाडूलाही डोसा खूप आवडतो, मग माझ्यासोबत तोही थोडासा खातो. हे कालचं पीठ आहे, तर आज हिचं सेम ना असं वास ह्याच्यासारखं आहे. आपलं तांदळाचं डाळीचं पीठ कसं आमतं ना डोसा इडलीचं, सेम तसा. मला वाटतं त्याला जास्त आंबवायला पाहिजे, म्हणजे असं डोसा छान होते. आता डोसा छान दिसतो, तुम्हाला दाखवते. भगर आमटी खाण्यापेक्षा आणि भाकरी दळून आणा, ते दळायला कुठं जायचं, तेवढंच 1 किलो अर्धा किलो घेऊन. त्यामुळे हे सोपी पद्धत वाटते मला एकटीसाठी. तवा चांगला गरम झाल्यानंतरच टाकायला पाहिजे. थोडं लवकर टाकलं ना मग असं चिटकतं बघा. मला जास्त वेळ त्याला तापवावं लागलं, मग तेव्हा तो कुठं जाऊन डोसा उलटला. छान असा एक बनवून उरलेल्या पिठाचा इतका बनला डोसा. मला वाटतं काल डोसा बनवताना ना माझ्याकडून चूक झाली. थोडं एक्स्ट्रा जास्त भिजवायला पाहिजे होतं, लाईट गेली. आता जे डोसा बनवलाय त्याला 24 तासाच्या पेक्षा जास्त झाले, तर खूप छान लागायला टेस्टी. पाऊस बघत बघत आपण जेवण करूया. हे बघा कंटिन्यू पाऊस चालू आहे सकाळ सकाळी. झोपलाय, नाहीतर लाडू सुद्धा माझ्यासोबत खाल्ला असता.
माझी लाडूली उठली. लाडू झोप झाली. तब्येत बरी आहे आता. म्हणजे दूध पिला होय. गुड बाय गुड बाय. हा तब्येत बरी आहे तुझी. कसं झालं ग माझ्या लेकराचा चेहरा किती सुंदर होता. अजून बी सुंदर आहे पण थोडा आजाड आहे. लाडूले पप्पाचा फोन आलता आता. पप्पा विचाराल तर लाडूली JCB खेळते का म्हणून. मी म्हणलं हो लाडूली दिवसभर JCB खेळते. लावू पप्पाला फोन. कुणाला बापाला का पप्पाला. कुणाला पप्पा. बरं मला अगोदर सांग तुला आई आवडते का पप्पा. कोण आवडते. मी आवडते बघ. मी आवडते बघ. असंच पाहिजे. आई आवडत नाही पप्पा आवडत नाही मीच आवडते. लाडूली माझी लय हुशार आहे ग. बाहेर छान असा पाऊस पडतोय आणि पोरांना खायला मी बनवणार आहे चिवडा. त्यांच्यापुरता थोडा. चिवडा म्हणजे त्यांना जास्त काही नाही. चुरमुऱ्याला तिखट मीठ. काय झालं समोर. काय झालं बाळा. चुरमुऱ्याला तिखट मीठ आणि शेंगदाणे झालं का बस चिवडा एक नंबर. लाईट गेली आता सध्या तर हिंग कसुरी मेथी शेंगदाणे तिखट मीठ टाकून साधा सिंपल चिवडा बनवते. तुम्हाला हे दाखवते. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे आज कसुरी मेथी कशी आहे तशी एकदम कुरकुरीत. झटकीपट चिवडा बनवते. समोर ए समोड्या डबा संपला का बाळा. तुला नाही माहिती तर मग कुणाला माहित आहे. जिरे मोहरी टाकली. बॅक कॅमेऱ्यात दाखवते पण दिसणार नाही लाईट गेली. जिरे मोहरी तळून घेऊया अगोदर. मोठा लसूण ठेचून घेतलाय तो टाकायचा आणि वरून टाकते शेंगदाणे कच्चे. शेंगदाणे फुटायला लागले चांगले तळल्यामुळं तर पटकन थोडासा चिवडा मसाला, थोडीशी हळद, कसुरी मेथी आणि तिखटमध्ये ना आपलं काळं तिखट टाकते. चवीनुसार मीठ कारण मी थोडा चिवडा बनवते ताजा. चुरमुरे टाकून छान मिक्स करून घ्यायचं. गरम गरम ताजा चिवडा झाले. चिवडा भारी झाला. लाडू खा तू पण. खा. गरम गरम असा चिवडा करून दिला शाळेतून आल्यानंतर खायला. तो पण खा. कुठं कोण आले. वाजलं खरं. कोण आले बाळा. आंटी नाही. पावसात कशाला येते आंटी. पावसात येत नाही कोण. लाडू माझं दार वाजलं की आई कोण आले बघ म्हणते. चिवडा खा जा दादासोबत चिवडा खा. हां दादासोबत खा. दादा बोलवणार आहे त्याला चिवडा खायला. हे बघा आम्ही कसं वाळवले लाडूचे. पाऊस वाढला बघ. पाऊस लय वाढला आमच्याकडे अचानक. सगळीकडे पूर परिस्थिती आहे. पाऊस आहे. कंटिन्यू पाऊस चालू आहे. ठेवलाय जाऊबाई आले त्यांच्यासाठी.
जाऊबाई आल्या होत्या सानूला ट्युशनमध्ये सोडून आणि बाहेर इतका पाऊस होता, म्हणलं चला अद्रकवाला चहा तर झालाच पाहिजे, मस्त असा कडक. घरच्या म्हशीचं दूध आहे ना, घट्टसर चांगला. मी सहसा चहा पित नाही आणि मी सकाळी पिला होता, त्यामुळे मी आता पिणार नाही. तर जाऊबाईसाठी आणि पोरांना चहा दूध मिक्स करून सगळ्यांना दिलं. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चहा कधी दिसतच नाही, कारण की आम्ही चहा पित नाही. कधी तर मला आत्ता थोडंफार असं बाहेर कुठे गेल्यानंतर मैत्रिणीकडं पाहुण्याकडं चहा प्यायची सवय लागले, तर कधी कधी थोडंफार पित आहे मी आता. पहिलं तर मी कसलंच पित नव्हते. परत जाऊबाई निघाल्या. सानूचं ट्युशन सुटायची टायमिंग झाली आणि समर्थचं ट्युशन भरायचं टायमिंग झालं होतं. तर जात जात त्यांनी समर्थला ट्युशनला सोडलं आणि सानूला घेऊन मग परत ते त्यांच्या घरी जाणार आहेत. तर माझं आजचं काम जाऊबाईने वाचवलं. जे समर्थला 5:30ला मला सोडायला जायचं होतं ना, ते त्यांच्यामुळे आज माझं वाचलं. थोडाफार पाऊस कमी झाला होता, पण छत्री घेऊन ते निघाले. बाय कर दादाला, बाय कर, बाय बाय आंटीला, बाय कर. आले थांब. इतका भरपूर पाऊस पडलाय आमच्याकडे. जाऊबाई आल्या होत्या, हळदी कुंकू केला आणि ते गेल्या आणि कपडे आमचे अजून वाळले नाहीत. असं पाऊस चालू झाला, लाईट गायब. अगदी 5 मिनिटासाठी आली होती, परत गेली. आंटी गेली की हा, भाऊ गेली. आंटी सानू दीदीला घ्यायला. खूप परेशानी उठले शाळेंच्या लेकराची ट्युशनला जाण्याने. गेला की दादा पिलो, दादा गेला. आहे समर्थला घ्यायला ट्युशनवरून आणि बाहेर बारीक असा पाऊस चालू आहे, पण जाणं तर गरजेचं आहे. तर छत्री घेऊन मी त्याला जाते घ्यायला. फराळीचं पोरांना चिवडा बनवला, त्यानंतर दूध दिलं, दूध दिलं पोरांना, चहा बनवला जाऊबाईंना. तर थोडे थोडे म्हणून का होईना, पण भरपूर असे भांडे माझे पडतात. मला कळत नाही बरं का, माझे भांडे इतके जास्त का पडतात. दुधाचा वापर जास्त असल्यामुळं, म्हणजे सारखं दुधाचं पदार्थ, दही, ताक, तूप आणि पोरांना थोडं काहीतरी करायचं आणि टाकायचं. पाठीमागं तुम्हाला पसारा माझ्या किचनमध्ये दिसतच असेल, तर थोडंसं मला पापडा हे मी सगळे बाहेर काढले होते. तर आता इतकी हवा सुटली की ती शिजल्यासारखे झालीच असणार, कारण मला वेळच भेटला नाही ते पापड परत पॅक करायला. आणि मला थोडेफार त्यातले काढायचे होते गावाकडे देण्यासाठी. गावाकडले पापड संपलेले आहेत म्हणून. तू झोपलेला ना? आला की वाघ उठून बाहेर. तू म्हणला ना शांत शांत घर दिसते, मग वाघ झोपला होता म्हणून घर शांत दिसते. समर्थ म्हणते की तू काल मला सोडून पप्पासोबत गाडीवर पाठवली गरब्याला गेल्यानंतर आणि तू पाणीपुरी खाल्ली. माझा 9 दिवसाचा उपास आहे आणि ती 50 रुपये मोबाईलच्या महाग आहेत. तुला दाखवू का? थांब. हाय बाई, या पोरांचं सासून सासरांचा जाचकरी दुसरा. हे बघ आहेत ना. अरे 9 दिवसाचा उपास मोडून काय मी पानपुरीसाठी? अवघड आहे. इथं ठेवते. उलट तूच पप्पा सोबत येताना ओरिओ हॅड अँड सीक घेऊन आलाय. काय अरे, मम्मीवर विश्वासच नाही. पप्पा रात्री जय करायला गेलता मंदिरात. तू पप्पा जय करायला गेलेलं ना मंदिरामध्ये. जय कराय मी आणि समर्थ गरबा खेळायला गेलो आणि लाडू आणि पप्पा जय करायला गेलेली आणि वापस येते वेळेस मग समर्थला घरी घेऊन आले. काय झालं, लागलंय का? किचन ओटा पूर्ण स्वच्छ केला, भांडे घासली. तर असा होता आजचा ब्लॉग. पूर्ण किचन हे सगळं साफसफाई केलेली आहे. तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सगळ्यांना शुभ रात्री. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.